हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला कमी टाईममध्ये फॅन कसा क्लीन करायचा, त्याचबरोबर हेल्दी होममेड चॉकलेट कसं बनवायचं ते मी तुमच्यासोबत आज जे आहे शेअर करणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर चला मग आपण व्हिडिओ जो आहे आता आपण स्टार्ट करूया जास्त वेळ न घालवता। मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण पंखा जो आहे कसा क्लीन करू शकतो 5 मिनिटाच्या आत। तर आपण नॉर्मली जे आहे ना जर झाडूने जर आपण पंखा जर क्लीन करायला गेलो ना तर जी पंख्याची जी डस्ट असेल ना ती डायरेक्टली खाली पडते। मग त्यामुळे कसं आपलं काम जे आहे डबल वाढतं। आणि जर बाय चान्स जर पंख्याखाली जर बेड असेल आणि जर आपण वरतून क्लीन करत असू तर जी काही डस्ट असते ती परत बेडशीटवर पडते आणि मग आपल्याला डबल जे आहे ना काम वाढतं, करेक्ट। तर त्यामुळे ना आपण कसं करायचं की एखादी जी जुनी आपली उशीचं जे कवर असतं ना तर ते उशीचं कवर घेऊन, आता माझ्याकडे जे आहे उशीचं कवर तर सध्या नाही भेटत आहे, त्यामुळे मी काय केले की एका पॉलिथिनमध्ये जे आहे ना एक कापड घेतला आहे आणि त्याच्या साहाय्याने ना ते असं आत जे पंख्याच्या ज्या पात्या आहेत त्याच्यामध्ये टाकून जी काही डस्ट आहे मी ती तशी त्या थैलीतच घेत आहे, जेणेकरून जे काही घाण असेल ना ती जमिनीवर न पडता डायरेक्टली त्या पॉलिथिनमध्येच पडेल। सेम या पद्धतीमध्ये ना तुम्ही जर एखादं उशीचं कवर असेल ना जुनं, ते घेऊन ना असं जे पंख्याच्या पातीमध्ये टाकून इझिली जे आहे जे काही डस्ट आहे ना ते तुम्ही क्लीन करू शकता, जेणेकरून जे आहे तुमचं जे पंखा क्लीन करायचं काम आहे ना ते कमी वेळामध्ये होईल आणि जी काही डस्ट आहे ना पंख्याची ती पूर्णतः जे काही उशीचं कवर आहे त्यामध्येच पडेल। आता माझ्याकडे उशीचं कवर अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी असं केलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता की किती व्यवस्थित जे आहेत ना पंखा असा छान क्लीन झाला आहे। हा जो पंखा आहे त्यासोबत अजून एक आमच्याकडे पंखा आहे, तो पण मी छान असा क्लीन केलेला आहे, जो की तुम्ही पाहू शकता। आणि जसं माझं आज मी तुम्हाला ना फॅन क्लिनिंग बरोबरच आज एक होममेड चॉकलेट कसं बनवायचं हे पण मी शेअर करणार आहे। तर मी इथे जे आहे ना डार्क चॉकलेट जे आहे ना ते घेतलेलं आहे। तर हे डार्क चॉकलेट घेतल्यानंतर आपण ना त्याला छान असं फाईंड करायचं आहे, फाईन चॉपिंग करायची आहे। मग ते व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर ना आपण एका डिशमध्ये घ्यायचं आहे आणि ते डिशमध्ये जे काही चॉप केलेले चॉकलेट्स आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। आणि जसे आपण ते व्यवस्थित एका बाउलमध्ये काढून घेतले ना, मग ते झाल्यानंतर लगेच दुसरीकडे जे आहे ना आपण डबल बॉइलिंगवर जे आहे ना आपण चॉकलेट जे आहे मेल्ट करून घ्यायचं आहे। म्हणजे ना पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि गरम झाल्यावरती वरती एका आपण ज्या वाटीमध्ये चॉकलेट काढलेलं ना ते छान मेल्ट करून घ्यायचं आणि मग एक मोड जे आहे ना त्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून आणि मग जे मेल्टेड चॉकलेट आहे ते त्याच्यावरती आपण टाकायचं आहे। आणि हे टाकल्यानंतर हे असं आपल्याला सगळ्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मोडमध्ये आणि मग थोडंसं टॅपिंग करायचं आहे, कारण जे काय बबल्स असेल तर तुम्ही पाहू शकता की हे किती छान प्रकारे असे सेट झालेले आहेत। मग आता हे जे आहे मी एक करून काढत आहे आणि ह्याला खूप छान असा शेप घेतला आहे यांनी, फक्त थोडंसं चॉकलेट कमी पडलेलं आहे, बाकी खूप छान वाटत आहे आणि ह्याची टेस्ट पण खूपच छान आहे। तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला पण हे खूप आवडेल। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि ही रेसिपी एकदा तुम्ही घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा ती कशी झाली होती।